नमस्कार. पुष्पाज पारंपरिक किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज भोपळ्याच्या घाऱ्या करायला घेऊया. साहित्याची यादी तुमच्या सोयीसाठी दिली आहे. 1 किलो भोपळ्याचे 4 काप करून कुकरला 3 शिट्ट्या घ्यायच्या त्याचा आहे. कुकर थंड झाल्यावर चमच्याने व्यवस्थित गर काढून घ्यायचा. या भोपळ्याच्या घाऱ्या सर्वांसाठी खूप पौष्टिक असतात. मुलांना मधल्या वेळचा खाऊ हवाच असतो. आयत्या वेळी हे आपल्या हाताशी उपलब्ध असतं, म्हणून हे नेहमी बनवून ठेवलेलं कधीही चांगलं. आता हा गर काढून झाल्यावर उत्तम प्रतीचा 1 किलो गूळ घ्यायचा. गूळ सुरीने चांगला बारीक चिरावा. बारीक चिरणे गरजेचे आहे, कारण ते या गरात ते व्यवस्थित मिक्स होतं. एका बाउल मध्ये गर आणि गूळ स्मॅशरने एकजीव होईपर्यंत स्मॅश करावा. हे साहित्य पुढे लागणार आहे ते मिक्सर मधून काढायचे आहे. या मिश्रणात अर्धी टीस्पून मीठ टाकलेलं आहे. ते या घाऱ्यांची चव वाढवते. आता हे मिश्रण स्मॅशरने एकजीव करणे. आता हे मसाले वाटून घेत आहे. हे मसाले बारीक वाटले जावे म्हणून त्यात थोडीशी साखर टाकलेली आहे. हे बघा, हे वाटण आपल्या गरात मिक्स केलं आणि पुन्हा स्मॅशरने या गराला एकजीव करून घेतलं. आता हा गर छान तयार झालेला आहे. यातील गुळाचे प्रमाण एकदम योग्य आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. आता दुसऱ्या बाउल मध्ये मध्यम आकाराच्या वाटीने 3 वाट्या गव्हाचे पीठ घेऊन त्यात अर्धी वाटी तुपाचे मोहन घातले. हे बघा, असे पीठ घट्ट व्हावे. आता हा गर ह्या गव्हाच्या पिठात टाकत आहे. गर हळूहळू टाकत गव्हाच्या पिठाचे मिश्रण मळून घ्यायचं आहे. हे पीठ आणि गर एकजीव होईल असं चपातीसाठी जसे पीठ मळतो तसेच हे मळून घ्यायचं. या मळलेल्या पिठाच्या गोळ्याला तेल लावून 15 मिनिटं झाकून ठेवणे. नंतर हा पिठाचा गोळा पुन्हा चांगला मळून घ्यायचा आहे. बघा, आपले हे पीठ किती मऊसूत झालेले आहे. आता याचा चपातीप्रमाणे लाटण्यासाठी पेढे करून घेऊया आणि लाटायला घेऊ. आता हे बघा, तुम्हाला छोटे गोळे करून लाटायचे असेल तर तसं पण करू शकता, पण मला हे सोपं पडतं म्हणून मी अशा पद्धतीनं लाटून मध्यम आकाराच्या वाटीने पुऱ्या पाडते. तरी जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. आपण पुऱ्या करतो त्याप्रमाणे लाटायचं आहे. या लाटलेल्या पोळीवर मध्यम आकाराच्या वाटीने घाऱ्या पाडून घेतल्या. हे बघा, ना जाड ना पातळ, मध्यम जाडीमध्ये एकदम व्यवस्थित झालेले आहे. गॅसवर कढईमध्ये तेल तळण्यासाठी मध्यम आचेवर गरम करायला ठेवलं आहे. तेल तापले आहे की नाही ते चेक करून घेऊ. पिठाचा छोटा गोळा तेलात तरंगत आहे तर आपण घाऱ्या तळायला घेऊ. बघा, घाऱ्या किती छान तळल्या जात आहेत. छान गोल्डन कलर मध्ये टम्म फुगत आहेत. घाऱ्यांचा कलर पण किती छान आलेला आहे. या घाऱ्या तेल निथळून बाजूला ताटात ठेवून घेऊ. असं करत सर्व घाऱ्या आपण तळून बाजूला ताटात ठेवू. 1 किलो भोपळ्याच्या भरपूर घाऱ्या होतात. 15 ते 20 दिवस छान टिकतात. खुसखुशीत, गोड, पौष्टिक अशा या नक्की करून बघा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.